मित्रहो, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे या सगळ्या नेत्यांची जर आपण स्थिती पाहिली, तर कुणी खूप श्रीमंत आहे, कुणी खूप गरीब आहे, कुणी प्रचंड अस्वस्थ आहे, तर कुणी कफल्लक आहे. पण प्रत्येकाने आपल्या येणाऱ्या भविष्याची तयारी सुरू केलेली आहे. राज ठाकरे बुधवारी ठाण्यात पोहोचले होते. एस-आय-आर साठीचा जो कार्यक्रम सुरू आहे, त्यावरती आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचलेल्या राज ठाकरे यांनी त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषद खरं तर येणाऱ्या काळामध्ये एक कळीचा मुद्दा ठरू शकतो. याचं कारण की सध्या सगळे लोकं जे राजकीय बातम्या बघतात, राजकीय गोष्टी करतात किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून वावरतात, या सगळ्यांना सचिन मोहन आहिर यांनी जी कोलांटी उडी मारून ठाकरेंकडून शिंदेंकडे जो प्रवेश केला आणि विधान परिषदेचं उपसभापती पद आपल्या पदरात पाडून घेतलं, त्याबद्दल कमालीचं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण यामधल्या काही गोष्टी मी आपल्या लक्षात आणून देणार आहे. या गोष्टींवरून आपल्याला जे काही समजायचं ते आपण समजू शकता. पण मी सुरुवातीला जे आपल्याला सांगितले ते चारही नेते आपापल्या परीनं भविष्याच्या गोष्टी करायला लागलेले आहेत. हां, हे खरं आहे, की कदाचित कफल्लक असलेल्या नेत्याला खूप श्रीमंती येईल हे काही सांगता येत नाही किंवा जो आता बेताचा श्रीमंत आहे त्याच्याकडे काय वाटायला येईल हे देखील सांगता येत नाही किंवा जो सर्वात श्रीमंत असलेला नेता येणाऱ्या 3 महिन्यानंतर कुठे असेल हे काहीच सांगता येणार नाही. इतकं महाराष्ट्राचं राजकारण अनिश्चित, अस्थिर आणि आतून अशांत वाटायला लागले. काय आहे हा सगळा मामला आणि या प्रत्येक नेत्याचं काय दुःख आहे, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, राजकारणात सध्या बऱ्याच गोष्टी घडतायत. काही मंडळी त्या स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतायत, पण काही मंडळी त्या व्यक्त करताना हातचं राखतायत. अनेक मोठे पत्रकार आपला कॉलम लिहून ऑफिसमध्ये पाठवतायत, पण संपादक त्या कॉलमची अक्षरशः गोधडी करून टाकतायत. इतकी अस्थिरता आणि इतकी अशांतता, इतकं अवघडलेपण सध्या माध्यमांमध्ये, राजकारणामध्ये आणि प्रशासनामध्ये आपल्याला बघायला मिळते. राजकारणाचं म्हणाल तर एक देवेंद्र फडणवीस सोडले तर त्यानंतर फक्त चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतंत्रपणे आपल्या विभागाची पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. या व्यतिरिक्त कोणताही मंत्री पत्रकार परिषद घेण्याचं धाडस करत नाहीये किंवा स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तो अंमलात आणण्याचं धाडस करत नाहीये. इतकी देवाभाऊंची दरारा, भीती आणि करडी नजर या सगळ्या मंत्रिमंडळावर तर आहेच, पण त्याच बरोबरीने संपूर्ण राजकीय भवतालावर त्यांनी आपली करडी नजर ठेवलेली आहे. आणि मग यातून एखादा विमान प्रवास घडतो. तो विमान प्रवास कोणी म्हणतं की ओघाने घडला, कोणी म्हणतं तो चुकून घडला, कोणी म्हणतं तो जाणीवपूर्वक घडला. पण शुक्रवारी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला. त्या प्रवासातच काही गोष्टींची बीजं रोवलेली होती. आता ही जी रोवलेली बीजं आहेत, ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या जर लक्षात येत असतील, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा क्राउड पुलर असलेला, पण तरीही झोळी रिकामी असलेल्या राज ठाकरेंना दिसणार नाहीत का? आणि मग जे दिसतंय ते बोलणं हे राज ठाकरेंचं काम आहे. ठाण्यातल्या सी-के-पी हॉलमध्ये राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये संक्षिप्त स्वरूपात राज ठाकरे काय म्हणाले ते आधी आपण बघूया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला
त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून मला लोक, जर आतमध्ये विरोध झाला तर मला हे बाहेरून पण लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. आणि दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. समोरचे ज्याला विरोधक संपवतात त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला. बेधुंद सत्ता ज्या वेळेला येते त्यावेळेला माणसं अशी वागायला लागतात. फोडाफोडीचं राजकारण, राजकारणाचा पैसा, पैशाबंद राजकारण एवढंच फक्त सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. निवडणुका निवडणुका निवडणुका. आता आपण पाहिलं की राज ठाकरेंनी काय सांगितलंय, की राज ठाकरे म्हणतात की ही तयारी अमित शहांची सुरू आहे. ही एकट्या अमित शहांची तयारी नाहीये, ही तयारी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आहे, ही तयारी एकनाथ शिंदे यांची सुद्धा आहे, ही तयारी उद्धव ठाकरे यांची सुद्धा आहे आणि ही तयारी राज ठाकरे यांची सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय, तर देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्ली दरबारी दाखल होतील याच्या बातम्या व्यवस्थितरित्या पोचवण्याचा आणि पेरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तर एकनाथ शिंदे हे नव्या जबाबदारीकडे आशा लावून बसलेले. अर्थात ती जबाबदारी त्यांना पुन्हा मिळणार का, मिळाली तर तिचं स्वरूप काय असणार, या सगळ्या गोष्टी आत्ता तरी अनुत्तरित आहे. उद्धव ठाकरेंना असं वाटतंय की आपल्या संपूर्ण शिवसेनेच्या साम्राज्याला जे ग्रहण लागलेलं आहे ते लवकर दूर होण्यासाठी देवाचीच मर्जी असणं गरजेचं आहे. आणि मग त्यातूनच एखादा आईर उठतो, ठाकरेंकडून शिंदेंकडे जातो आणि मग हा भाऊचा धक्का कुणाला असतो याच्याबद्दल आपण सगळे चर्चा करत राहतो. आता सचिन मोहन आईर हा जो नेता आहे याच्याबद्दल सांगायचं तर याच्याबद्दल या आधीच्या व्हिडिओमध्येही मी बोललो होतो, पण आताही नव्यानं सांगतो की कामगार क्षेत्र असेल, मुंबईतली तरुणाई असेल किंवा इतर ज्याला आपण मसल पॉवरवाली ताकद म्हणतो, याचं कारण असं आहे की सचिन अहिर हे अरुण गवळींचे भाचे आहेत. आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सचिन अहिर यांची निवड करण्याच्या मागचं कारण काय, तर खरं तर अंबादास दानवे यांच्यासाठी उद्धव ठाकरे आपली जागा सोडतील असं अनेकांना वाटत नव्हतं. पण मग अंबादास दानवे हे हाताला लागले नाहीत. मग असा कोणता तरी एक घटक हाताला लागेल की जो शिंदेच्या गोटामध्ये पण अस्वस्थता करेल आणि भाजपचा जो काही विधान परिषदेतला स्टेक आहे 35 आमदारांचा, तिथे भाजपच्याच आशीर्वादानं एखादा नेता उपसभापती होईल. कारण शिंदेच्या शिवसेनेमध्ये सचिन अहिर यांच्या येण्याने प्रचंड अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता काय आहे ते पण मी सांगणार. राहुल शेवाळे, अभिजित अडसूळ, किरण पावसकर किंवा शीतल म्हात्रे या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर यातले बरेच जण प्रतीक्षेत आहेत. का, तर त्यांना संधी मिळत नाहीये. आता या उपसभापती पदासाठी काही नावं चर्चेत होती. 71 वर्षाच्या नीलम गोरे गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्या होत्या. पण नीलम गोरे यांच्यासारख्या महिलेला इतका पराकोटीचा विरोध हा शिवसेनेत झाला की ज्याचं नाव ते. आणि मग जर नीलम गोरे नको तर महिला आहे म्हणून मग महिलेला संधी द्या असं म्हणत भावना गवळी ज्या पराभूत झाल्या त्यांच्यासाठी एक संधी चालून आली होती. पण भावना गवळी यांना संधी मिळते हे लक्षात आल्यानंतर मनीषा कायंदे पुढे आल्या. त्या म्हणाल्या मी सुद्धा महिला आहे आणि मी तुलनेनं ज्येष्ठ आहे. कृपाल तुमाने, हेमंत पाटील ही नावं सगळी समोर येत होती. हे ज्यांच्या लक्षात आलं त्यांनीच सचिन अहिर यांच्या माध्यमातून हा शिंदे सेनेतल्या अस्वस्थतेचा आणि अशांततेचा गेम करून घेतला. हा, हे खरं आहे की प्रचंड गोपनीयता या सगळ्या प्रकरणामध्ये ठेवण्यात आली होती. पण हे सगळं का घडवून आणलं जातंय, तर हे इतक्यासाठीच घडवून आणलं जातंय आपला मित्रही अस्थिर असायला हवा आणि आपला शत्रूही अस्थिर असायला हवा. आता याच्यातला मित्र कोण कोणाचा आहे आणि शत्रू कोण कोणाचा आहे हे या क्षणाला मी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण रोज बातम्या पाहता, रोज वेगवेगळे व्हिडिओज पाहता, रोज वर्तमानपत्र वाचता आणि रोज घरातल्या टीव्हीवरती जे काही चाललेलं आहे
ते सुद्धा अनुभवत असतात. आणि त्यामुळेच सचिन अहिर यांचा धक्का हा फक्त शिंदेंच्याकडे असलेल्या काही विशिष्ट नेत्यांनाच आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. शिंदेंकडे आलेले अहिर हा येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न आहे का? कारण आदित्य ठाकरे यांना एकट्याला आमदार व्हायचं होतं. त्या प्रयत्नामध्ये सुनील शिंदे यांचा घास हिरावला गेला. सचिन अहिर यांना ठाकरे सेनेमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्याच बरोबरीने आणखी एका कार्यकर्त्याचा बळी इथे गेलेला होता. म्हणजे एका आदित्य ठाकरेंसाठी 2-2, 3-3 लोकांचे बळी देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी 2029ला आपला मुलगा अडचणीत येणार नाही याची व्यवस्था आणि सोय आत्तापासूनच लावलेली आहे. ती एकटे ठाकरे लावू शकलेत का? तर नाही. त्यासाठी हवी आहे देवाची मर्जी. आणि मग देवाने आशीर्वाद दिला आणि त्यातून सचिन अहिर हे शिंदेंकडे गेले. आता शिंदेंकडे गेलेले सचिन अहिर हे येणाऱ्या पुढच्या 6 वर्षांसाठी तर निर्धास्त झालेले आहेत आणि त्यातही कॅबिनेटचा दर्जा त्यांना मिळालेला आहे. ते स्वतः शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत आणि त्यामुळे योग्य वेळेला योग्य गोष्ट कशी करायची हे सचिन अहिर यांना नीट कळतं. खरं तर सचिन अहिर यांनी गेल्या काही काळामध्ये स्वतःची राजकीय होरपळ ज्या पद्धतीत करून घेतली होती, कारण आदित्य ठाकरे यांच्या गाडीत बसताना त्यांना जे काही पुढे मागे करावं लागत होतं ते पाहिल्यानंतर असं वाटत होतं की हा इतक्या क्षमतेचा नेता काय करतोय. पण सचिन अहिर यांना सूर सापडत नव्हता, त्यांना दिशा मिळत नव्हती आणि त्यामुळे फक्त ठाकरेंच्या गडाचा गडकरी बनून राहणं हे अहिरांच्या वाट्याला आलं होतं. अहिरांनी ते संयमानं थोडा वेळ सहन केलं, पण संधी मिळताच त्यांनी संधीचं सोनं करायला घेतलेलं आहे. अहिरांचं वैशिष्ट्य काय आहे? तर अहिर ज्या वरळीतून येतात त्या वरळीमध्ये या देशातला सर्वाधिक श्रीमंत फ्लॅट बनवणारा बांधकाम व्यावसायिक आपली इमारत उभी करतोय. असा एकही देशातला बांधकाम व्यावसायिक नाहीये की जो वरळीमध्ये बांधकाम करत नाहीये. अशा वरळीतून येणारे अहिर हे जरी अरुण गवळींचे भाचे असले आणि रावडी भाषा करत असले तरी जितकं होता होईल तितकं ते समझोता बादशाह म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखले जातात. असा एकही नेता नाहीये की अहिरांशी ज्यांची तू मैमय होऊ शकते. हा हे खरं आहे की सुनील शिंदे यांच्यासारखा त्यांचा पक्षातलाच नेता त्यांच्यामुळे अस्वस्थ होता आणि अशांत होता. पण अहिरांनी या सगळ्या गोष्टी होता होईत तो समझोत्याच्या एक्सप्रेसमध्ये बसवल्या आणि हलकेच पतले गलीचे शिंदे सेना गाठत अनेकांना भाऊचा धक्का दाखवलेला आहे. आता या भाऊच्या धक्क्यावर बसलेले जे किरण पावसकर, शीतल म्हात्रे, अभिजित अडसूळ किंवा इतर तत्सम जे काही लोक आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर या पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. याचं कारण असं आहे की पक्षामध्ये इनकमिंग सुरू आहे. श्रीकांत शिंदे म्हणतायत की प्रत्येकाला जे हवं ते जरी मिळणार नसलं तरी प्रेम मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर केलेली कमिटमेंट सुद्धा दिली जाणार आहे, असं त्यांनी नुकतंच मला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टी करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत. सचिन अहिर यांच्यासारखा एक नेता ज्या वेळेला उपसभापती होतो, अनेक लोक जे विशेषतः शिंदेच्या महाआरतीत सहभागी झालेले असतात त्यांना असं वाटतंय की हे सगळं शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना ही लक्षात न आणून देता केलंय की काय, तर असं मुळीच नाही. शुक्रवारच्या विमान प्रवासामध्ये ज्या अनेक गोष्टी घडल्या त्याचा परिपाक हा अहिरांच्या उपसभापती पदावरून सुरू झालेला आहे. आणि मग अशा गोष्टी घडत असताना शिंदे ज्या अर्थी ठाकरेंना धक्का देत आहेत असं आपल्याला दिसतंय, त्या अर्थी देवेंद्र फडणवीस एकाच वेळेला ठाकरेंकडचा एक मावळा उचलून शिंदेंकडे आणतायत आणि मग शिंदेची शिवसेना सुद्धा अस्वस्थ होते, अशांत होते आणि तेच अनेकांना अभिप्रेत सुद्धा आहे. आता या सगळ्या गोष्टी घडत असताना जर विधान परिषदेमध्ये 78 पैकी 35 आमदार आपले असतील तर मग तिथे
भाजपचा माणूस असणं हे भाजपला नको आहे का? तर हे सगळ्यात आधी हवंय. पण मग तिथे 35 आमदार असताना जर भाजपला आपला माणूस आणायचा असेल आणि तो शिंदेंच्या हट्टापायी बसत नसेल, तर तिसरा माणूस बाहेरून आणून त्याला आपलं संरक्षण, आपले आशीर्वाद आणि आपली भूमिका हे सगळं देण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक चतुरखेळी केलेली आहे. आता ही चतुरखेळी करण्यामागचं कारण काय? तर ही चतुरखेळी करण्यामागचं कारण हे आहे, की येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रात अनेक राजकीय घटना आणि घडामोडी घडणार आहेत. ज्या राज ठाकरे यांनी शब्दबद्ध केल्या त्या गोष्टी दिल्लीत घडत असताना त्या भूकंपाचे धक्के जर महाराष्ट्रात जाणवले नाहीत, तरच राजकीय नवल. आणि मग अशा या सगळ्या गोष्टींमध्ये एकट्या देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलेलं आहे ते पाहिल्यानंतर ठाकरेही अस्वस्थ आहेत, शिंदेही अस्वस्थ आहेत आणि जसं मी आपल्याला म्हटलं तसं महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राऊड पुलर असलेला नेता तर कफल्लक आहे, पण त्याच बरोबरीने त्याचा चुलत भाऊ आणि मावस भाऊ हा सगळं असून नसल्यासारखा झालेला आहे. या सगळ्या गोष्टी एक माणूस नियंत्रित करतोय, त्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी जी खेळी केलेली आहे ती येणाऱ्या काळामध्ये किती कोणाला आणि कशी फायदेशीर ठरणार आहे आणि अडचणीची ठरणार आहे हे सुद्धा बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. जाता जाता कोल्हापूरच्या राजेश क्षीरसागर यांचे जे काही व्हिडिओ बाहेर येत आहेत ते राजेश क्षीरसागर हे काही शिंदे सेनेत असले तरी ते धड नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी कोल्हापुरात एखाद्या ठेकेदाराबरोबर केलेलं जे काही संभाषण आहे ते ज्या अर्थी बाहेर येतंय, हे राजेश क्षीरसागर ज्या मित्रा या संस्थेमध्ये बसलेले आहेत, ती संस्था राज्याच्या अर्थकारणासाठी इतकी महत्वाची आहे की तिथे प्रवीण परदेशींसारखा एक अत्यंत ज्येष्ठ, चाणाक्ष, हुशार असा अधिकारी देवेंद्र फडणवीसांनी बसवलेला आहे. तो बसवण्यामागचं कारण हेच आहे की या मित्रावर फडणवीसांचं नियंत्रण असायला हवं. पण त्याच वेळेला क्षीरसागर जे काही करतायत ते पाहिल्यानंतर लवकरच राजेश क्षीरसागर यांची कारकीर्द सागराला मिळाली नाही म्हणजे कमावलं. सुधण्यास सांगणे न लागे. मित्रहो, एक देवेंद्र फडणवीस एकाच वेळेला किती गोष्टी करतायत हे या व्हिडिओतून आपल्या लक्षात आलं असेल. फडणवीसांच्या या चाणक्य नीतीबद्दल किंवा या चतुर खेळीबद्दल आपल्याला काय वाटतंय? आणि जो अहिरांचा भाऊचा धक्का आहे त्या भाऊच्या धक्क्यावर येणाऱ्या काळामध्ये कोणाकोणाची गलबतं लागतील आणि कोण कोण इथलं खारे वारे खात बसेल, आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. मित्रो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल रंगाचं बेल आयकॉन दाबायला आपण मुळीच विसरू नका, कारण असेच काही व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठीच्या सूचना आपल्याला याच माध्यमातून मिळणार आहे आणि त्यामुळे या व्हिडिओच्या खाली असलेलं लाल बटन दाबून आपण आपली सहमती आणि आपला प्रतिसादही आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.